नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत गव्हर्नमेंट ITमध्ये क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदाची भरती होत आहे। तर यामध्ये एकूण 1457 पदे भरली जात आहे। तर या पदासाठी सिलेबस कुठला आहे, सोबतच परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे, परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तर चला तर पाहूया सिलेबस काय असणार या पदासाठी। तर इथे तुम्हाला सिलेबस दिलेला गेलेला आहे। आता यामध्ये बघा, सामायिक परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील। आता ही सामायिक परीक्षा म्हणजे सर्वांसाठी कॉमन असणार आहे। कुठलाही ट्रेड जरी असेल तरी सर्वांसाठी ही सारखीच परीक्षा असेल। तर यामध्ये इथे पद दिलेले आहे तुम्हाला, पदनाम, शिल्प, निर्देशक, आणि यामध्ये कुठले विषय असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। तर यामध्ये सुरुवातीला 1 नंबरला आहे मराठी लँग्वेज, याचे एकूण 15 क्वेश्चन असणार आहेत। 2 नंबरला आहे इंग्लिश लँग्वेज, याचे सुद्धा 15 क्वेश्चन असतील। यानंतर आहे जनरल इंटेलिजन्स, याचे सुद्धा 15 क्वेश्चन असतील। आणि सर्वात शेवटी आहे जनरल नॉलेज, तर याचे सुद्धा 15 क्वेश्चन असतील। असे मिळून एकूण 60 क्वेश्चन असणार आहेत त्या प्रश्नपत्रिकेमध्ये। एकूण प्रश्न संख्या किती आहे? 60, आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 मार्क्स असणार आहेत। असे मिळून टोटल 120 गुणांची ही परीक्षा असेल, आणि यासाठी तुम्हाला एका तासाचा कालावधी दिलेला असेल। आता या परीक्षेचा दर्जा काय असणार आहे? तर दर्जा इथे तुम्हाला दिलेला आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC लेवलचा दर्जा असणार आहे। आणि या परीक्षेचे जे माध्यम तुम्हाला दिलेले ते आहे मराठी व इंग्रजी, ठीक आहे। आता आणि या परीक्षेसाठी म्हणजे या पेपरसाठी तुम्हाला एका तासाचा इथे कालावधी दिलेला आहे। तर आता परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीचे असणार आहे ते इथे आपण पाहूया। तर तुमची जी काही परीक्षा असेल ही CBT आहे, म्हणजेच काय, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। म्हणजे ही ऑनलाईन परीक्षा असणार तुमची, आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल। म्हणजे इथे तुम्हाला 4 पर्याय दिलेले असेल, त्यापैकी तुम्हाला एक पर्याय इथे निवडायचा आहे। तर हे झालं परीक्षेचे स्वरूप। आता यामध्ये तुम्हाला सिलेबस काय दिलेला आहे ते पाहूया आपण इथे। सुरुवातीला इथे जनरल इंटेलिजन्स दिलेलं आहे पहा, जनरल इंटेलिजन्स। तर इथे काय सांगितलं, ॲज पर स्टँडर्ड सिलेबस, म्हणजे त्याचा जो काही स्टँडर्ड सिलेबस आहे, जनरली हे क वर्गाचं पद आहे, त्याला ज्या पद्धतीने सिलेबस असतो जनरल इंटेलिजन्सचा, तो सिलेबस इथे असणार आहे। त्यामध्ये रिजनिंग वगैरे जे टॉपिक्स येतात ते तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत, ते नेटवर सुद्धा तुम्हाला मिळू शकतात। आणि यानंतर आहे मराठी लँग्वेज। तर मराठी लँग्वेजचा सिलेबससुद्धा इथे तुम्हाला दिलेला आहे। फक्त इथे प्रॉब्लेम असा आहे की जो मराठीचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तो मराठीमध्ये न देता तो इंग्लिशमध्ये इथे दिले गेलेला आहे। तर आता मी तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये सुद्धा सांगतो। तर इथे तुम्हाला पार्ट्स ऑफ सेंटेन्स दिलेलं आहे, पार्ट्स ऑफ सेंटेन्स, कर्ता, कर्म। तर याला मराठीमध्ये काय म्हणतात, शब्दांच्या जाती, कर्ता, कर्म इत्यादी। त्यानंतर आहे टेन्स, इथे 3 टाईप दिलेले टेन्सेसचे। तर टेन्स म्हणजेच काय, इथे काळ व काळाचे प्रकार, जे काळाचे 3 प्रकार आहेत ते प्रकारसुद्धा इथे असणार आहेत। यानंतर आहे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच वाक्यांचे प्रकार। यानंतर आहे आयडेंटिफिकेशन ऑफ समास, यामध्ये द्विगु, द्वंद्व आणि अव्ययीय भाव, म्हणजे हा समासचा टॉपिक आहे, समास ओळखणे। यामध्ये तुम्हाला द्विंद दिलेलं आहे, द्वंद्व आहे आणि अव्ययीय भाव। यानंतर आहे चेंज ऑफ जेंडर, आणि कंसामध्ये लिंग दिलेलं आहे। तर हे एक लिंग विचार आहे, त्यामध्ये स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग हे टॉपिक येतात त्यामध्ये। यानंतर आहे चेंज ऑफ नंबर्स, आणि कंसामध्ये वचन दिलेले, हे वचन विचार, त्यामध्ये एकवचन असेल व अनेक वचन। आणि नंतर आहे सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द असेल, अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द, करेक्शन ऑफ सेंटेन्स म्हणजेच काय, यामध्ये तुम्हाला शुद्ध वाक्य ओळखावं लागणार आहे। यानंतर आहे
अनसीन पॅसेज म्हणजे यामध्ये उतारे असतील, त्यावरती काही क्वेश्चन वगैरे राहतील तुम्हाला. आणि यानंतर आहे आयडेंटिफिकेशन ऑफ प्रयोग. यामध्ये कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग दिलेला आहे. हा एक प्रयोगचा टॉपिक आहे, प्रयोग. आणि त्यामध्ये तुम्हाला कर्तरी, कर्मणी आणि भावे हे प्रयोग दिलेले. तर या पद्धतीने तुम्हाला मराठीचा सिलेबस दिलेला आहे. आता यानंतर आपण पाहूया इंग्लिशचा सिलेबस काय दिला आहे तुम्हाला. तर इथे इंग्लिश लँग्वेजचा सिलेबस पहा. यामध्ये क्वेश्चन्स इन दिस कंपोनंट विल बी डिझाईन टू टेस्ट द कॅन्डिडेट्स अंडरस्टँडिंग अँड नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड विल बी बेस्ड ऑन. तर याच्यामध्ये पेपर हा तुमचं जे इंग्लिशचं नॉलेज तुमचं इथे बघितलं गेलेलं आहे आणि अंडरस्टँडिंग या दोन गोष्टी इथे बघितल्या गेलेल्या आहे पेपरमध्ये. त्यानुसार हा पेपर बनवलेला आहे. तर यामध्ये सिलेबसमध्ये काय काय असणार आहे, स्पॉट द एरर, नंतर फिल इन द ब्लँक्स आहे, त्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स आहेत, नंतर आहे स्पेलिंग और डिटेक्टिंग मिसस्पेल्ड वर्डसुद्धा यामध्ये, नंतर आयडम्स अँड फ्रेजेस, नंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन पण आहेत, इम्प्रूव्हमेंट ऑफ सेंटेन्सेस आहे, नंतर ॲक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज ऑफ वर्ब्स हे सुद्धा आहे, नंतर एक कन्वर्जन इनटू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नरेशन हे सुद्धा आहे, शफलिंग ऑफ सेंटेन्सेस, नंतर पार्ट्स, नंतर कॉम्प्रेन्शन पॅसेज. तर एवढा सिलेबस तुम्हाला इंग्लिश लँग्वेजसाठी दिला गेलेला आहे. आता यानंतर पाहूया जनरल नॉलेजमध्ये काय दिलेलं आहे. तर जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला जिओग्राफीसुद्धा आहे, नंतर एन्व्हायरमेंट आहे, सोशल हिस्ट्री आहे, करंट अफेअर्स आहे. त्यामध्ये क्वेश्चन्स अबाउट महाराष्ट्र म्हणजे जे करंट अफेअर असणार आहे त्यामध्ये तुम्हाला इथे ऑब्लिक्समध्ये दिलेले आहे की हे जे क्वेश्चन्स आहेत हे महाराष्ट्राशी रिलेटेड असतील. हे करंट अफेअर म्हणजे हे सर्व जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, सोशल हिस्ट्री हे जवळपास सर्वांचे क्वेश्चन हे महाराष्ट्राचे रिलेटेड असतील असा त्याचा अर्थ होतो आहे. कारण की ते कंसामध्ये दिलेले आपण तसं समजूया, पण शक्यतो तुम्ही तुमच्या पद्धतीने जसा सिलेबस असेल त्यानुसार करायचं आहे तयारी. ठीक आहे. तर यानंतर आता ही तर झाली परीक्षेचा आता तुम्हाला सिलेबस वगैरे सांगितला, पण यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे पहा. सामायिक परीक्षेची ॲन्सर की संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे पेपर झाल्यानंतर तुमचं जे ॲन्सर की आहे ती संकेतस्थळावर तुम्हाला मिळेल. आणि यानंतर इथे काय सांगितलं की सामायिक परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. म्हणजे तुम्हाला किमान 45% मिळवायचेच आहे. जर तुम्हाला 45% जर मिळत असतील तरच तुमची व्यावसायिक चाचणी होणार आहे, अदरवाईज तुमची व्यावसायिक चाचणी होणार नाही. तसं इथे सांगितलेलं आहे 45%पेक्षा कमी गुण प्राप्त केलेले उमेदवार व्यावसायिक चाचणी तसेच पुढील भरती प्रक्रियेकरिता पात्र राहणार नाहीत. म्हणजे तुमचं टार्गेट असायला पाहिजे ते कमीत कमी तुम्हाला 45% तर पडायलाच पाहिजे, त्यावेळेसच तुमची व्यावसायिक चाचणी घेतल्या जाईल. आता यानंतर हा तर झाला तुमचा सामायिक पेपर. यानंतर तुमची व्यावसायिक चाचणी होईल बघा. जर तुम्हाला 45% गुण जर मिळाले तर, ज्यांना नाही मिळाले त्यांची होणार नाही आणि ज्यांना मिळाले त्यांची होईल. आता यामध्ये सिलेबस आणि याचे स्वरूप कसं ते समजून घेऊ आपण. पदनाम, शिल्पनिर्देशक. आता यामध्ये विषय कुठला असेल तर संबंधित व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजे ट्रेड रिलेटेड. तुम्ही जो काही ट्रेड निवडलेला असेल त्याच्या रिलेटेड इथे तुम्हाला सिलेबस असणार आहे. आणि याचं माध्यम कुठलं आहे, याचं माध्यमसुद्धा मराठी व इंग्रजी. आणि यामध्ये तुम्हाला एकूण 40 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण दिलेले आहेत. असे एकूण 80 गुणांचा हा पेपर असेल आणि यासाठी तुम्हाला 45 मिनिटे दिलेले असतील. आणि हा पेपरसुद्धा कसा आहे, आता परीक्षेचे स्वरूप कसे, हा पेपरसुद्धा CBT आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. आणि हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तुम्हाला तिथे क्वेश्चन असणार आहे. आता यामध्ये तुम्हाला सिलेबस काय दिलं आहे ते आपण पाहूया. सिलेबस बघा इथे. सिलेबस फॉर रिलेव्हंट ट्रेड एक्झिस्टेड ऑन डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग DGT न्यू दिल्ली वेबसाईट. तर तुम्हाला हा जो सिलेबस आहे जो ट्रेड वाईज सिलेबस असणार आहे तर तुम्हाला हा DGT न्यू दिल्लीच्या वेबसाईटवरती मिळून जाईल. तिथून तुम्हाला तो डाउनलोड करावा लागेल. आणि इथे दुसरा मुद्दा असा दिलेला आहे की
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये देण्यात येणारे प्रशिक्षण हे अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित असल्याने व तंत्रज्ञान काळानुरूप बदलत असल्याने संबंधित व्यवसाय अभ्यासक्रमाच्या व्यावसायिक चाचणीमध्ये तुम्हाला इंडस्ट्री 4.0 ॲडव्हान्स मॉड्यूल्स व अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित प्रश्नांचा अंतर्भाव असेल. म्हणजे या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर हे झालं व्यावसायिक चाचणीचं. आता याविषयी तुम्हाला थोडी ती माहिती दिलेली, ती पण आपण बघून घेऊ. आता इथे काय सांगितलं की ज्या उमेदवारांनी 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यवसायातील पदांकरता अर्ज केला असेल, म्हणजे त्यांनी एकापेक्षा म्हणजे 2पेक्षा जास्त ठिकाणी जर अर्ज केलेला असेल पदांकरता, व्यवसायातील पदांकरता, तर अशा उमेदवारांनी त्या पदाकरता असलेली व्यावसायिक चाचणी देणे आवश्यक राहील. उमेदवार संबंधित पदाच्या व्यावसायिक चाचणीकरता अनुपस्थित राहिल्यास त्या पदाच्या निवड प्रक्रियेकरता तो उमेदवाराच्या नावाचा विचार केला जाणार नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि नंतर व्यावसायिक चाचणीची जी ॲन्सर की आहे ती पेपर झाल्यानंतर तुमच्या संकेतस्थळावर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि यानंतरचा जो मुद्दा आहे इथे काय सांगितलं की सामायिक परीक्षा व व्यावसायिक चाचणीमधील प्रश्नासंदर्भात उमेदवारात जर काही आक्षेप असेल त्या प्रश्नावरती, तर प्रति प्रश्न 200 रुपये तुम्हाला हाताळणी शुल्क भरायचे आहे आणि ते ऑनलाईनच तुम्हाला अदा करावं लागणार आहे. आणि यानंतर त्याच्याविषयी जे काही पडताळणी होणार आहे त्याचा जे निर्णय असेल तो तुम्हाला संकेतस्थळावर पाहायला मिळेल. आणि यानंतरचा जो मुद्दा आहे तो सामायिक परीक्षा व व्यावसायिक चाचणीकरता उपस्थित असलेल्या, म्हणजे जे विद्यार्थी सामायिक परीक्षा आणि व्यावसायिक चाचणीकरता उपस्थित आहेत अशापैकी असलेल्या व एकूण 200 गुणांपैकी 45%, 200 गुणांपैकी 25, आता 200 गुण कसे आलेत, पहिला पेपर तुमचा 120 गुणांचा होता आणि दुसरा 80 गुणांचा, अशा प्रकारे हे 200 गुण आहेत तुमचे. तर हे 200 गुण, या 200 गुणांपैकी किमान 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचा गुणवत्ता यादीकरता विचार करण्यात येईल. म्हणजे 200 पैकी ज्यांना 90 गुण मिळालेले असतील असेच विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीकरता विचार करण्यात येईल. 45% म्हणजेच काय 90 गुण. आणि नंतर जे गुणवत्ता यादीत येतील त्यांची मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यावरूनच ठरेल की कोणाचा रिझल्ट आला आहे आणि कोणाचा नाही. तर ही झाली एकंदरीत परीक्षेचा सिलेबस काय होता ते आपण इथे बघितले आणि सोबतच परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीचे आहे ते सुद्धा आपण इथे समजून घेतले. तर तुम्हाला याविषयी जर काही अडचण असेल अजून तर तुम्ही तुमच्याकडे ते PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की इथे तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे www.dvet.gov.in या संकेतस्थळावरती तुम्हाला ही PDF मिळून जाईल. तिथून तुम्हाला ती डाउनलोड करून घ्यायची. धन्यवाद.